केलं होतं। अग्निशमन दलाच्या गाड्या देखील तत्काळ त्या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। सध्या पवार कुटुंबियांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। या संपूर्ण प्रकरणाची पवार कुटुंबीय देखील माहिती घेत आहेत। सध्या दिल्लीमध्ये आहेत, तर अजित पवार फक्त बारामतीमध्ये पोहोचत होते। युगेंद्र पवार देखील सध्या बारामतीमध्येच आहेत आणि सध्या संपूर्ण पवार कुटुंबीय निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये व्यस्त असलेलं आपल्याला दिसत होतं। काही वेळापूर्वीची ही घटना आहे। त्या घटनेसंदर्भातली कोणतीही अपडेट समोर आलेली नाहीये। केवळ विमानामध्ये एक सुरक्षा रक्षक अजित पवार आणि त्यांचं विमानाचे कॅप्टन हे तिघंच विमानामध्ये असल्याची माहिती मिळते। निलेश, जसं तू आता सांगत होतास त्या विमानाला आग लागली जेव्हा त्याचा अपघात झाला त्यानंतर, तर किती मोठा हा अपघात होता या संदर्भात काही तपशील कळू शकलेत का? प्रत्येक वेळेला तपासणी जी आहे ती वेळोवेळी होत असते। मुंबई दौरा त्यांचा संपल्यानंतर, मुंबईतले कॅबिनेट बैठक आणि दिवसभरातल्या बैठका संपल्यानंतर अजित पवार तत्काळ ते बारामतीच्या दिशेने येत होते आणि आज या प्रचार सभेच्या निमित्तानं वेगवेगळ्या प्रचार सभांमध्ये उपस्थित राहणार होते। आता प्राथमिक माहिती एवढीच समोर आलेली आहे की विमानाचा अपघात झाला आहे, लँडिंग होताना हा अपघात झालेला आहे आणि याच्यामध्ये आता अग्निशमन दलाच्या गाड्या ज्या आहेत त्या विमानतळाच्या दिशेने रवाना झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचा प्रयत्न सध्या जो आहे तो सध्या सुरू असल्याची माहिती आहे। पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन सर्व त्या ठिकाणी पोहोचत असून या सगळ्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याची आपल्याला माहिती मिळते। मादी, तर अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याचं कळतंय। बारामतीमधली दृश्य आपण बघतोय, जिथे अपघात झाला त्याची एक्सक्लुझिव्ह दृश्य सध्या तुम्ही एबीपी माझावर बघताय। अपघात स्थळावरची दृश्य आहेत, विमानानं पेट घेतलेला आहे, आपण हे दृश्य पाहतोय आणि त्यानंतर या सगळ्या परिसरामध्ये धुराचं साम्राज्य दिसतंय। आपण एक्सक्लुझिव्ह अशी ही दृश्य बघतोय। तर अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाल्यानंतरची दृश्य एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। अजित पवार यांच्या विमानाला आता 20 मिनिटांपूर्वी अपघात झालेला आहे। बारामतीमध्ये लँडिंगच्या वेळी अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झालाय आणि त्यानंतर आपण बघतोय आग लागलेली आहे। घटनास्थळावरचा सगळा परिसर हा आगीमध्ये जळालेला दिसतोय आणि त्यासोबतच धुराचे लोट या परिसरात दिसतात। त्यामुळे या अपघाताची भीषणता आपल्या लक्षात येईल। तर यावेळी अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक विमानात असल्याची माहिती कळतेय। काही जण जखमी झाल्याचंही कळतंय, मात्र या संदर्भातले अधिकचे तपशील कळू शकलेले नाहीयेत। लँडिंगच्या दरम्यान हा अपघात झालेला आहे आणि ही दृश्य आता एबीपी माझाच्या हाती लागलेली आहेत। आपण बघतोय की गावाच्या बाहेर किंवा जवळपास हा अपघात झालेला आहे। उजाड परिसरामध्ये हा सगळा अपघात झाल्याचं दिसतंय आणि अग्निशमन दलाची गाडी देखील आपल्याला बाजूला दिसते। त्यासोबतच ग्रामस्थ गोळा झालेले आहेत, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि या विमानातून सगळ्या जखमींना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अजित पवार यांच्या विमानाचा हा भीषण अपघात आता काही वेळापूर्वी झालेला आहे। यावेळी अजित पवार, सुरक्षा रक्षक आणि वैमानिक या विमानामध्ये उपस्थित असल्याचं कळतंय। लँडिंग सुरू असताना, लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचं कळतंय। बारामतीमधली आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला भीषण अपघात झालेला आहे। आज बारामतीमध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार जात होते आणि त्यावेळी हा भीषण अपघात झालेला आहे। ही सगळी दृश्य आपण बघतोय। अगदी विमानानं पेट घेतलेला आहे, आजूबाजूला धुराचं साम्राज्य आहे, आजूबाजूचा परिसर जळून खाक झालेला आहे, आजूबाजूचे गवत झाडं यांनी पेट घेतलेलं आपण बघतोय, ते जळालेले आहेत आणि आता ग्रामस्थ गोळा झालेले आहेत, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, अधिकारी जमा झालेले आहेत आणि या सगळ्या जखमींना या विमानातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, रेस्क्यू सुरू आहेत आणि आपण मागे बघतोय अग्निशमन दलाची गाडी देखील दाखल झालेली आहे। बारामतीमध्येच आज अजित पवारांच्या 4 सभा होत्या आणि त्याच निमित्तानं अजित पवारांचा दौरा होता आणि मुंबईकडून ते तिकडे रवाना झालेले होते। त्याच दरम्यान लँडिंगच्या वेळी हा अपघात झाल्याचं कळतंय, मात्र अपघाताचं कारण कळू शकलेलं नाहीये। विमानामध्ये त्यावेळी अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक असल्याचंही कळतंय। आपण ही दृश्य पाहतोय, भीषण असा हा सगळा अपघात आहे। आपण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, आणखी काही महत्त्वाचे तपशील कळू शकलेले आहेत का? अजित पवारांची प्रकृती कशी आहे, त्यांच्यासोबतचे जे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक होते ते नेमके कसे? अपघाताची तीव्रता ही प्रचंड मोठी होती। लँडिंग होताना हा अपघात झाल्यामुळेच सध्या ह्या संदर्भातले अजूनही अपडेट समोर येत नाहीयेत। पोलीस प्रशासन, आरोग्य प्रशासन सध्या घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि संपूर्णपणे या विमानामध्ये असणाऱ्या लोकांना बाहेर काढण्याचा आणि दवाखान्यापर्यंत पोहोचवण्याची सध्या प्रयत्न सुरू आहेत। सध्या जी माहिती मिळते त्यानुसार केवळ अजित पवार, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि वैमानिक हे तिघही विमानामध्ये होते आणि आता
पोलीस प्रशासनाच्या वतीनं, आरोग्य प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणची ज्या माहिती आहे ती गोळा करण्याचा प्रयत्न होतोय. नेमका अपघात कशामुळे झाला, अपघात लँडिंग वेळी साधारणपणे 20 ते 25 मिनिटापूर्वी हा अपघात झाला होता, त्यावेळची नेमकी काय परिस्थिती होती, अशा सगळ्या गोष्टींची माहिती जी आहे ती घेण्याचा प्रयत्न आता पोलीस प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे. सध्या एबीपी माझावर आपण पाहतोय की अपघाताची व्हिज्युअल जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत. अतिशय अपघाताची जी तीव्रता आहे ही मोठी होती, त्यामुळे आता अधिकचे अपडेट जे आहेत ते अजूनही अद्यापपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेले नाही आहेत. मात्र पोलीस प्रशासन तत्काळ या ठिकाणी पोहोचून पुढील कारवाई या ठिकाणी करताना आपल्याला दिसते. माधवी, नक्कीच हा खूप भीषण अपघात आहे निलेश. आपण दृश्यांमध्ये बघतोय आगीनं वेढलेलं आहे हे विमान किंवा त्या आजूबाजूचा परिसर. धुराचं साम्राज्य दिसतंय या सगळ्या परिसरामध्ये, त्यामुळे या अपघाताची भीषणता आपल्याला कळू शकते. प्रशासनाकडून नेमकं काय कळतंय, हा अपघात किती वाजता झाला किंवा हा अपघात कशामुळे झाला या संदर्भात काही कळू शकलेलं आहे का? आणि अजित पवार किंवा जे कोणी या विमानामध्ये होते त्यांना आता रुग्णालयामध्ये हलवण्यात आलेलं आहे का, या संदर्भातले काही तपशील कळू शकलेत का? सातत्यानं आपण अजित पवार यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतोय. या ठिकाणी कार्यालय देखील ही सगळी माहिती सध्या घेताना प्रयत्न करते. मात्र अपघाताच्या बाबतीमध्ये जे अपडेट्स आहेत ते त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. हा अपघात झालेला आहे, त्यांच्या वतीनंच अजित पवार विमानामध्ये असल्याची पुष्टी देखील देण्यात